नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी सज्ज असलेल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल गरुड, गांधी विद्यालय परभणी आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण खरं तर दुसऱ्या व्हिडिओत भेटत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक, त्याची संरचना, त्यातील घटक, उपघटक, तसंच तुम्ही मार्च 2021मध्ये ज्या कृतीपत्रिकेला सामोरं जाणार आहात ती मराठी विषयाची कृतीपत्रिका, त्याच्या गुणविभागणीविषयी, तसेच तुम्हाला या माध्यमांच्या वापराविषयी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या मला आठवतात. विद्यार्थी मित्रांनो, आज मात्र आपण कृतीपत्रिकेतील एका लेखन घटकाला घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत. अर्थात हा लेखन घटक प्रकार कृतीपत्रिकेतला सर्वात महत्त्वाचा आणि जास्त गुण मिळवून देणारा लेखन प्रकार आहे आणि तो आहे निबंध लेखन, अर्थात लेखन कौशल्य घटक. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर तुम्ही इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत निबंध लेखनाचा सराव करत आला आहात आणि तुम्हाला फक्त मराठीच नाही तर हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश या भाषांमध्ये देखील निबंध लिहायचे असतात किंवा तुम्ही लिहिलेले आहेत. पण असं असलं तरी निबंध लेखनाविषयी खूप सारी साशंकता आणि आत्मविश्वासाचा अभाव मुलांमध्ये असलेला जाणवतो. त्यातील काही प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो आणि तुम्हाला स्वतःला पारखा की खरंच हे प्रश्न मला पडले होते का? सर, आम्ही एवढं सारं लिहिलं पण तुम्ही आम्हाला गुणच देत नाहीत, किंवा निबंध लेखन करूनही गुण कमी पडतात, किंवा विषय सोपा वाटला पण मी लिहिताना गुरफटल्या गेलो आणि विषयाची मांडणी नीटशी मला करता आलेली नाही, किंवा नेमका निबंध किती आणि कसा लिहावा, किंवा निबंध लेखनाला परिपूर्ण गुण मिळतील अशा पद्धतीनं निबंध कसा असावा, अशा अनेक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून हा निबंध लेखनावरील व्हिडिओ मित्रांनो तयार करण्यात आला आहे. खरं तर इयत्ता 9वी आणि 10वीच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ तयार करण्यात आला असला तरी इतर तुकडींच्या किंवा इतर वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच मूलभूत मार्गदर्शन करणारा आहे असं मला वाटतं. या व्हिडिओला पाहिल्यानंतर आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या नोंदी घेऊन आपल्या निबंध लेखनात सुधारणा केल्यानंतर मला विश्वास वाटतो की तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं निबंध लिहिता येतील. त्याचबरोबर तुम्ही लिहिलेल्या निबंधांना तुम्हाला स्वतःच तपासता येईल, कारण हा व्हिडिओ बनवत असताना SSC बोर्डाच्या मॉडेल आन्सरमध्ये जे निकष दिलेले असतात, ज्या निकषांना अनुलक्षून परीक्षक तुम्हाला तुमच्या निबंधांना गुणदान करतात, अशा निकषांना मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार आहे, जेणेकरून ते निकष तुमच्या निबंधात तुम्ही उतरवू शकाल आणि तुम्हाला त्या निकषानुसार तुमचा निबंध लिहिला गेला आहे की नाही याची तपासणी, चाचपणी स्वतःच करता येईल आणि त्यामुळे तुमच्या मनात असलेला निबंधाविषयीचा जो आत्मविश्वास आहे तो नक्कीच वाढेल, यात काही शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग वळूया निबंध लेखनाकडे. इयत्ता 10वीला SSC बोर्डासाठी कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5E साठी सर्वाधिक म्हणजे 8 गुणांसाठी निबंध लेखनावर आधारित कृती असेल. या कृतीमध्ये एकूण 120 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्या उत्तरपत्रिकेतल्या 14 ते 16 ओळींमध्येच खरं तर हा निबंध आपण लिहिला पाहिजे, तो जास्त वाढवता कामा नये. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की यावर्षी जे निबंध प्रकार आपल्याला दिलेत ते निबंध प्रकार नेमके कसे लिहिले पाहिजेत याविषयी आपण या व्हिडिओत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 3 निबंध प्रकार यावर्षी आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यामधला पहिला निबंध प्रकार आणि तिसरा निबंध प्रकार आहे प्रसंग वर्णन. खरं तर हे 3ही निबंध प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणीच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवायचे आहेत. सर्वसाधारणपणे या प्रकारांच्या बाबतीत कसं लिहावं हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एकंदरीत निबंध आणि निबंधाची पार्श्वभूमी स्पष्ट करायला आवडेल. चला तर मग निबंध लेखन याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, फार पूर्वी ज्ञानाचा प्रसार किंवा वैचारिक जागृतीसाठी निबंध लेखन हा स्फुट लेखन प्रकार फार प्रसिद्ध होता. अनेक निबंध वेगवेगळ्या विषयांवर अनुसरून लिहिले गेले. त्यात तत्कालीन घडामोडी आणि सामाजिक चळवळींचा खरं तर सहभाग वाटा असायचा.
परंतु तुमच्या निबंध लेखनामध्ये या निबंध लेखनाच्या पार्श्वभूमीवरच असा निबंध लिहिला जावा असं एक सर्वसाधारणपणे अपेक्षित असतं. या निबंध लेखनामध्ये SSC बोर्ड दरवर्षी मूल्यमापन आराखडा तयार करतं. या मूल्यमापन आराखड्यामध्ये सर्वसाधारणपणे 4 बाबी असतात. त्या कोणत्या बाबी आहेत किंवा ते जे निबंध लेखनाचे तपासण्याचे निकष आहेत ते कोणते आहेत ते नीट लक्षात घ्या, त्याच्या नोंदी घ्या. त्यातला पहिला निकष आहे प्रस्तावना आणि त्यातला शेवटचा निकष आहे समारोप. या दोनही निकषांसाठी प्रत्येकी 2-2 गुण दिलेले असतात आणि उरले 4 गुण. या 4 गुणांमध्ये 2 गुण असतात विषयाची व्यवस्थित मांडणी यासाठी 2 गुण आणि 2 गुण राहिले ते 2 गुण असतात विशिष्ट भाषाशैली किंवा ज्याला आपण म्हणू की नाविन्यपूर्ण कल्पना तुमच्या निबंधात तुम्ही मांडल्या आहेत का याविषयी 2 गुण असतात. एकूण असे 8 गुण निबंधासाठी दिलेले असतात. मी परत एकदा सांगतो, प्रस्तावनेसाठी 2 गुण, विषयाच्या विवेचनासाठी म्हणजे सुसूत्र मांडणीसाठी 2 गुण, विशिष्ट भाषाशैली आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची मांडणी यासाठी 2 गुण आणि शेवटी समारोपासाठी निबंधाच्या समारोपासाठी 2 गुण असे एकूण 8 गुण निबंधासाठी ठरलेले असतात. परीक्षक नेमक्या त्या बाबींवर प्रकाश टाकून त्या पद्धतीनं गुणदान करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तुम्ही तुमच्या निबंधात हे निकष कसे उतरवता येतील याकडे लक्ष द्या. आता आपण या निकषांचा थोडासा अभ्यास करूया, मग निबंध लेखनाकडे मी नंतर वळतो. आणि हे निकष स्पष्ट करत असताना मी तुम्हाला त्या निकषांमध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्याला कशा पद्धतीनं हा निकष पूर्ण गुण मिळवून देणारा ठरेल यासाठी आपण कसं लिखाण करावं याकडे माझा खास करून माझं लक्ष असेल किंवा इथे त्या बाबींकडे घेऊन जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी वळतो प्रस्तावनेकडे. कोणत्याही भावविश्वात असलेल्या खरं तर वाचकाला तुम्हाला विषयाकडे घेऊन जायचं आहे, निबंधाचा विषय तुम्हाला त्यांना पटवून द्यायचा आहे. तर या वेगवेगळ्या भावविश्वात असलेल्या लोकांना घेऊन जाण्याचे 2 प्रकार असू शकतात. एक तर तुम्ही दिलेल्या निबंधाच्या शीर्षकाविषयी त्याची फोड करा शब्दांची, त्याचा अर्थ स्पष्ट करा, त्याची व्याख्या यापूर्वी काय झालेली आहे त्याविषयी स्पष्टीकरण द्या आणि सुरुवात करा. ही सुरुवात सर्वसाधारणपणे 2 ते 3 ओळींची असावी, त्यापेक्षा अधिक असू नये. म्हणजे पुढे आपल्याला कृतीत दिलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पष्टीकरणातून मांडायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला 14-15 ओळी खरं तर कमी पडतात असं म्हणावं लागेल. दुसरी बाब, आपण वाचकाला विषयाला अनुसरून पार्श्वभूमीतून त्या वाचकाला त्या पार्श्वभूमीकडे घेऊन जावं. अनेक उदाहरणं याचे मला तुम्हाला देता येतील या पार्श्वभूमीचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 9वी मध्ये तुम्ही अनुताई वाघ यांचा उत्तम कांबळेंनी लिहिलेला धडा कदाचित वाचला असेल आणि तुम्हाला आता आठवत नसेल तर तुम्ही नक्कीच त्याची सुरुवात तुम्ही वाचली पाहिजे. त्या सुरुवातीमध्ये जसं अनुताई वाघ यांच्या चरित्राकडे घेऊन जाताना एक सुंदर सुरुवात प्रस्तावनेच्या माध्यमातून केलेली आहे. ती लेखकांनी कशी लिहिली आहे, तशी एखाद्या विषयाला अनुसरून मला तशा पद्धतीचं लिहिता येतं का ते पाहावं. किंवा यंत्रांनी केले बंड या भालबा केळकरांच्या धड्यामध्ये तुम्हाला खरं तर दीपकच्या गुणवैशिष्ट्यांनी धड्याची सुरुवात झालेली आहे किंवा दीपकच्या स्वभाव वैशिष्ट्यांनी त्या यंत्र आणि त्या बंडांकडे किंवा त्या मनोरंजक घटनांकडे घेऊन जाताना लेखक तुम्हाला दिसतो. किंवा तुम्ही यावर्षी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये डॉक्टर शिरीष देशपांडे यांचा कर्तेसुधारक कर्वे हा जो धडा आहे त्या धड्यावर तुम्ही जर प्रकाश टाकला किंवा डॉक्टर शिरीष देशपांडे यांचा कर्तेसुधारक हा धडा जर तुम्ही वाचला तर त्या धड्याच्या सुरुवातीला जो एक हळवा आणि माणसाला वाचकांना केंद्रित करणारा जो प्रसंग आहे तो प्रसंग आधी आपल्याला वाचायला ऐकायला मिळतो आणि मग त्या विषयात प्रवेश झालेला आपल्याला दिसतो. याच पद्धतीनं अशा अनेक प्रकारे
एखाद्या विषयाकडे घेऊन जाणाऱ्या आपल्याला ज्या सुरुवातीच्या 2-3 ओळी असतात त्याला आपण खरं तर प्रस्तावना म्हणतो आणि अशी प्रस्तावना आपण केली पाहिजे. या प्रस्तावनेनंतर मित्रांनो, निबंधाची प्रस्तावना लिहिण्यापूर्वी तुम्ही निबंधाचं शीर्षक स्वतंत्र पानावर उत्तरपत्रिकेच्या घेतलं पाहिजे. संपूर्ण कृती क्रमांक टाकला पाहिजे, हे वेगळं सांगायला नको. आणि मधोमध हे शीर्षक लिहिल्यानंतर तुम्ही प्रस्तावनेच्या 2-3 ओळी लिहिल्या पाहिजेत. एक लक्षात घ्या की आपण जेव्हा दुसऱ्या निकषाचा इथे विचार करणार आहोत, तो निकष म्हणजे विषयाला अनुसरून सुसूत्र मांडणी. कोणत्याही कृतीमध्ये जेव्हा आपण निबंध लिहित आहोत तेव्हा त्या कृतीमध्ये दिलेल्या संपूर्ण मुद्द्यांचा समावेश आपल्याला निबंधामध्ये करायचा आहे. ही बाब आवर्जून लक्षात घ्या. हे मुद्दे जर तुम्हाला अपूर्ण वाटत असतील तर काही मुद्द्यांची भरही तुम्हाला या निबंधामध्ये टाकायची आहे, हे वेगळं सांगायला नको. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या विषयाची सुसूत्र मांडणी करत असताना आपण त्याचे काही मुद्दे पाडले पाहिजेत. उदाहरणार्थ, ज्वलंत विषय घ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आता सर्व आपला महाराष्ट्र जागरूक आहे किंवा अनेक मतांतर आणि भाष्य आपण या संबंधात ऐकतो, वाचतो. तर शेतकरी आणि शेतकऱ्याची एकंदरीत परिस्थिती यावर जर आपण निबंध लिहित असू तर त्यात सुसूत्र मांडणी आपण कशी करणार? तर शेतकऱ्याचं आत्मवृत्त जर आपण लिहित असू तर त्यात कोणते मुद्दे येतील? एकतर आपण कृतीपत्रिकेतील मुद्द्यांचा समावेश केला पाहिजे. बऱ्याच वेळा हे मुद्दे कृतीपत्रिकेत दिलेले असतात, त्याचं विश्लेषणच आपल्याला करायचं राहतं. पण हे मुद्दे दिलेले नसतील किंवा वाढवायचे असतील तर अशा विषयांना अनुसरून काही मुद्द्यांची मांडणी आपण आपल्या स्तरावर त्याचं मनन चिंतन नेहमी करत राहिलं पाहिजे. ते मुद्दे वेळेवर सुचत नसतात, ते आपण सरावातून लिहिल्या गेले पाहिजेत. मग असे कोणते मुद्दे असू शकतील शेतकऱ्याच्या जीवनावर? तर पहा, उदाहरणार्थ त्या शेतकऱ्याचा परिचय, त्याचं भावविश्व, त्याच्या समोरील अडचणी, त्याचं दैनंदिन जीवन, त्याच्या आर्थिक समस्या, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा त्याला शासनाकडून मिळत असलेली मदत, आधुनिक शेती किंवा शेतींमध्ये घ्यावयाची पिकं, त्या पिकांना मिळत असलेला हमी भाव किंवा शेतकऱ्यांसमोर जी आत्महत्या ही समस्या येते ती काय येते, त्याच्यावर उपाययोजना काय, ही जी मांडणी आहे ह्या मांडणींचे मुद्दे आपण तयार केले पाहिजे. आणि ते मुद्दे प्रत्यक्ष न लिहिताना त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणारा 2-2, 3-3 ओळींचा एक उतारा, याप्रमाणे आपण त्या विषयाचा विस्तार पद्धतशीरपणे करू शकलो पाहिजे. मग ह्या मांडणीसाठी तुम्हाला खरं तर परीक्षक 2 गुण देत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक विषयांच्या मुद्द्यांना तुम्ही स्वतः तयार केलं पाहिजे आणि ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुसूत्र मांडणी जर आता तुम्हाला समजली असेल तर आता मी आणखी तिसऱ्या निकषाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा निकष असतो तुमची भाषाशैली किंवा तुम्ही नवीन त्या विषयात काही भर घालत आहात का. तर या भाषाशैलीमध्ये काही गोष्टींचा आपण विचार करूयात. तुम्हाला तुमचे विचार जर प्रभावीपणे दुसऱ्यांवर बिंबवायचे असतील, त्यांना प्रभावीपणे पटवून द्यायचे असतील तर तुमची भाषाशैली तशी असली पाहिजे. भाषाशैलीत काही गोष्टींचा समावेश पुढीलप्रमाणे तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचं लिखाण, तुमचं बोलणं हे दर्जेदार होईल आणि त्यामुळे तुमची भाषाशैली ही आदर्श शैलीवर ठरेल. मग असे कोणते निकष आहेत जे भाषाशैली अंतर्गत येतात? तर पहिली गोष्ट, तुमचं लिखाण हे विरामचिन्हांनी युक्त आहे का? तिथे वेळोवेळी पूर्णविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, एकेरी दुहेरी अवतरणांचा तुम्ही वापर केला आहे का? आणि जर नसेल केलेला तर तुम्ही तो आता निबंधात करायचा आहे. दुसरी गोष्ट, एखादा विचार पटवून देण्यासाठी आपल्याकडे सुभाषिते, अभंग, कविता वापरण्याचा फार जुना प्रघात आहे. त्यातून अनेक गोष्टींना तुम्ही सहजपणे वाचकांसमोर मांडू शकता आणि प्रभावीपणे मांडू शकता. त्यामुळे यांची योग्य अशी गुंफण निबंधाच्या दरम्यान तुम्ही करू शकता का? जर करता आली तर खूपच चांगलं आहे. पण हो, यात एक दक्षता घ्या की वारंवारही हे सुभाषित आणि कविता वगैरे त्याची जास्तही गुंफण या ठिकाणी नको आहे. आणखी
एखाद्या विषयाला पटवून देण्यासाठी तुम्ही स्वतःची काही मतं वापरू शकत नाहीत किंवा तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे दुसऱ्यांना प्रभावी वाटेलच असं नाही. तर मग दुसऱ्यांच्या समोर जे आयडॉल आहेत किंवा ज्यांना दुसरे आदर्श मानतात, अशा आदर्श व्यक्ती, नेते, शास्त्रज्ञ यांचे काही स्वतंत्र विचार असतात. हे विचार आपण निबंधांमध्ये गुंफवून त्या निबंधाच्या विषयाची परिणामकारकता वाढवू शकतो. तसं भाषाशैली प्रभावी करणारी ही जी साधनं आहेत त्यामध्ये वाक्प्रचार हे एक खूप महत्त्वाचं साधन आहे. पहा, मी खूप आनंदी झालो असं म्हणण्यापेक्षा आज मला आकाश ठेंगणं वाटलं असा जर वाक्प्रचार आपण वापरला तर आपल्या भावनांना आपण अतिशय प्रभावीपणे मांडलं असं आपण म्हणतो. म्हणून आपण निबंध लेखनामध्ये अधूनमधून वेगवेगळ्या वाक्प्रचारांची गुंफण करणं गरजेचं असतं. वाक्प्रचारांबरोबर वेगवेगळ्या म्हणी देखील आपल्याला आपल्या निबंधाची सजावट करायला उपयोगी पडतात. किंवा अनेक शब्द जंजाळांचा वापर करण्यापेक्षा एखादी म्हणच आपल्याला जे काही म्हणायचं आहे, जे काही आपल्याला मांडायचं आहे ते प्रभावीपणे मांडून आपल्याला मांडायला मदत करते. त्यामुळे वाक्प्रचार आणि म्हणींचा देखील या विषयाच्या मांडणीमध्ये, प्रभावी मांडणीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. तर त्याचाही वापर आपल्याला निबंधामध्ये करायचा आहे. तसंच निबंधाला अनुसरून आपण काही आकडेवारी देऊ शकतो. चालू घडामोडींचे संदर्भ निबंधाला अधिक परिणामकारक आणि निबंध लेखकाच्या सखोल अभ्यासाची साक्ष देणारे असतात. म्हणून चालू घडामोडींचे निकष, चालू घडामोडींचे संदर्भ देणं हा एक खूप महत्त्वाचा निकष या निबंधाच्या बाबतीत असतो. निबंधाची सुसूत्र मांडणीमध्ये सर्वसाधारणपणे या गोष्टीचा तुम्ही अंतर्भाव केला तर तुमचा निबंध अधिक सरस होईल, यात काही शंका नाही. आता आपण निबंध लेखनाच्या शेवटच्या निकषाकडे वळूया. हा शेवटचा निकष लक्षात घ्या मित्रांनो, हा समारोपाचा खरं तर निकष आहे. समारोपात तुम्ही कशा पद्धतीनं समारोप करू शकता? पहा, समारोप करताना अनेक पद्धती समारोपाच्या बाबतीत प्रचलित आहेत, पण सर्वसाधारणपणे तुम्हाला सोप्या अशा 2 पद्धती मी स्पष्ट करतो. त्यांची नोंद खरं तर तुमच्याकडे ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, समारोपामध्ये तुम्ही एकतर वाचकाला विषयाला अनुसरून सकारात्मक संदेश देणं हा एक प्रकार असू शकतो किंवा त्या विषयाला अनुसरून असलेल्या कूटप्रश्नांना किंवा विचार प्रवर्तक प्रश्नांना तुम्ही वाचकांसमोर ठेवून विषयाचा समारोप करू शकता. अशा पद्धतीनं केलेल्या समारोपाला अतिशय दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो आणि परीक्षकांना असा समारोप दिसला की त्यांनाही तुम्हाला सरळ हाताने गुण देणं सोयीचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत निबंध लेखनाचे सर्वसाधारणपणे निकष. आणि हे निकष तुम्ही तुमच्या निबंधात उतरवले आहेत का? आणि जर असतील तर तुम्हाला परीक्षकांना गुण देणं अपरिहार्य आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूयात की 3 प्रकारचे पर्याय माझ्यासमोर आहेत. एक पर्याय आहे प्रसंग लेखनाचा, दुसरा आहे आत्मवृत्तपर निबंध लिहिण्याचा किंवा तिसरा पर्याय आहे वैचारिक निबंधाचा. यातला असा कोणता पर्याय मी निवडला पाहिजे की ज्यामुळे मला जास्त गुण मिळतील आणि मला लिखाणही अतिशय सोप्या पद्धतीनं करून पुढे जाता येईल? तर मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही एकतर आत्मवृत्तपर निबंध लिहा किंवा मग तुम्ही प्रसंग वर्णनपर निबंध लिहा. कारण वैचारिक निबंध लिहित असताना अनेक बाबींना आपल्याला डोळ्यासमोर ठेवून अतिशय त्रयस्थपणे विषयाची सखोल अशी मांडणी करणं अपेक्षित असतं आणि बऱ्याच वेळा 10वीच्या इतर सर्व अभ्यासाच्या धावपळीत आपलं अवांतर वाचनही त्या दरम्यान कमी झालेलं असतं. तर मग अशा प्रकारची वैचारिक लेखनाची मांडणी आणि तिचा स्तर थोडासा आपला खालावलेला कळत नकळत झालेला असतो असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही एकतर प्रसंग वर्णनपर निबंध लिहा किंवा आत्मवृत्तपर निबंध लिहा. त्यात तुम्हाला लिहायला संधी आहे आणि गुण द्यायलाही परीक्षकांना सोयीचं होईल. या 3ही प्रकारच्या निबंधापैकी कोणताही एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या निबंधाची तयारी करत असताना
ते तीनही निबंध थोड्या थोड्या वेगवेगळ्या धाटणीचे असतात. त्यात वेगळ्या पद्धतीची शैली लिखाणाची असणं अपेक्षित असतं. तर तोही अभ्यास नेमकेपणाने आपल्याला असणं गरजेचं आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला प्रसंग लेखन या निबंधाची तयारी आपण कशी करावी किंवा त्यातलं लिखाण कसं अपेक्षित असतं याविषयी सांगेन. आता या प्रसंग लेखन निबंध प्रकारामध्येच शब्दातच आपल्याला तो प्रसंग वाचकाला डोळ्यासमोर शब्दरूपाने मांडायचा आहे. पहा, असे अनेक वेळा प्रसंग येतात की तुम्ही कधी कधी रंगलेल्या क्रिकेट सामन्यात असता आणि अचानक लाईट जाते आणि तुमचा टी व्ही बंद होतो. मग काय करता तुम्ही? पटकन आपण रेडिओ चालू करून तो पुढचा मॅच पाहण्याचा प्रयत्न करतो. तर त्या रेडिओमधून त्या मॅचचं जे वर्णन करणारे असतात त्याला आपण कॉमेंटेटर म्हणतो. ते कॉमेंटेटर जे असतात ते त्या मैदानाचं शब्दरूपाने इतकं सुंदर वर्णन आपल्यासमोर मांडतात की आता संपूर्ण सामनाच आपल्या डोळ्यासमोर शब्दरूपाने येतो आणि आपण कल्पना करतो की आपण प्रत्यक्ष त्या मैदानावरती आहोत. हे एक उदाहरण प्रसंग वर्णनाचं. दुसरं उदाहरण मला तुम्हाला देता येईल की तुम्ही कधी आजी आजोबांच्या गोष्टी ऐकल्यात का किंवा तुमच्या सरांच्या मित्रांकडून काही गोष्टी ऐकल्यात का की त्या गोष्टी आपण ऐकत काही प्रसंगांमध्ये अगदी हरवून जातो किंवा काही भीतीदायक वर्णनं असतील तर असं वाटतं की भीती वाटायला लागते किंवा एखादे हळवे प्रसंग असतील तर काही मुलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात. अशी जी वर्णनं असतात ही अशा प्रकारची शब्दरूपी वर्णनं प्रत्यक्ष वाचकाला आपल्याला या प्रसंग वर्णनात लिहिणं अपेक्षित असतं. मला तुम्हाला आणखी जवळची उदाहरणं द्यायला आवडतील. यावर्षी तुम्ही वाघपूर्ण पात्रेंचा सोनाली धडा वाचलात तर त्या सोनाली धड्यामध्ये समारोपाच्या वेळी जेव्हा लेखक सोनालीला घेऊन आता पुणे महानगरपालिकेला त्याला द्यायचं असतं आणि मग तिला एका पिंजऱ्यात कोंडायचं असतं. तर त्या पिंजऱ्यात कोंडण्याचा, सोनालीला पिंजऱ्यात कोंडण्याचा जो प्रसंग आहे तो अक्षरशः हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. किंवा तुम्ही आणखी निर्णय पाठामध्ये पहा. निर्णय पाठामध्ये जेव्हा ते वेटर त्याच्या सर्व्हिसिंग अभावी व्यवस्थित काम करेनासे होतात आणि मग त्यातून जो प्रसंग त्या हॉटेलमध्ये घडतो आणि ते सर्व ग्राहक त्या वेटरविषयी तक्रारी करायला लागतात. तर त्या तक्रारी किती बोलक्या आहेत पहा. प्रत्यक्ष आपण त्या हॉटेलच्या तिथे आहोत आणि तो सगळा प्रसंग आपण डोळ्यांनी पाहतोय असं आपल्याला वाटायला लागतं. अशा प्रकारचं वर्णन करणं अपेक्षित असतं. किंवा मला तुम्हाला प्रसंग वर्णन कसं असावं याचं आणखी सोपं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही श्रीमान योगी कादंबरी घ्या किंवा कुठलीही कादंबरी घ्या आणि त्या कादंबरीतले वर्णनं वाचा. मग ते निसर्गाचे असतील किंवा छत्रपती शिवरायांच्या जीवनावरचे अफजलखानाचा वध असेल किंवा पावनखिंड असेल, यासारखे वर्णनं तुम्ही ऐका. आपण शब्द वाचत असताना वाटतं की मी सुद्धा त्या घटनेचा साक्षीदार होतो किंवा आहे. मग ही जी वर्णनं, अशी जी वर्णनं असतात ही वर्णनं आपल्याला या प्रसंग वर्णनपर निबंधात लिहायची असतात. छोटी छोटी वाक्य आणि त्या वाक्यांच्या आधारे प्रसंग निर्मितीची ताकद आपल्या निबंधात येणं इथं अपेक्षित असतं. अनेक प्रकारचे वर्णनं तुम्ही वाचा म्हणजे स्वतः अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हे वर्णनं करू शकाल याची मला खात्री वाटते. प्रसंग वर्णनामध्ये बाकीचे जे निबंधाचे विषय आहेत ते मात्र आपल्याला जशास तसे पाळायचे आहेत, हे काही वेगळं सांगणं नको. जर तुम्हाला प्रसंग वर्णन निबंधाची चांगली तयारी करायची असेल तर तुम्ही कादंबरींचं वाचन केलं पाहिजे. या अनुषंगाने इतर विषय आणि वेगवेगळे प्रसंग, मग ते वादविवाद स्पर्धेतून असतील, कथाकथनातून असतील, कादंबऱ्यांच्या वाचनातून असतील, हे तुम्ही संकलित केले पाहिजेत, वाचले पाहिजेत. अशा प्रकारच्या निबंधाचा तुम्ही नक्कीच सराव केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला जर प्रसंग वर्णन निबंध कसा लिहायचा किंवा त्यात वर्णनं कशी करायची हे समजलं असेल तर मी तुम्हाला आत्मवृत्त या निबंध प्रकाराविषयी सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आत्मवृत्त म्हणजे ती संबंधित व्यक्ती तुम्हाला तिच्या स्वतःच्या सुखदुःखांविषयी, भावभावनांविषयी विचार व्यक्त करते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर मला माझं आत्मवृत्त लिहायचं असेल तर मला दुसऱ्या एखाद्या निवेदकाची गरज नको.
ज्या काही माझ्या भावभावना आहेत मी स्पष्टपणे तुम्हाला किंवा ऐकणाऱ्यांना सांगतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच केव्हाही आत्मवृत्तपर निबंध लिहित असताना आपल्याला आपण ज्याचं आत्मवृत्त लिहितोय त्याच्या जागी स्वतःला समजून प्रथम पुरुषी एकवचनी ते लिखाण लिहिणं हे अपेक्षित असतं. आता असं पहा की तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याचं आत्मवृत्त लिहायचं आहे, तर तुम्ही शेतकरी आहात आणि लिहित आहात असं असं तुम्ही विचार करून लिहायचं असतं. आता पहा की शेतकरी तुमच्याशी काय बोलेल, तो क्रिकेटच्या सामन्याच्या वर्ल्ड कपविषयी नाही बोलणार, तर तो त्याच्या जीवनाच्या संदर्भातल्या पेरणी, पाऊस, पर्यावरणाचं संतुलन, मजुरीचा प्रश्न किंवा इतर बाबतीतल्या गोष्टींविषयी तो प्रकाश टाकेल. तो बोलेलही तर त्याच्या ग्रामीण ढंगात. आणखी सोपं करून सांगायचं असेल तर मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की असा विचार करा की तुमच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये तुम्हाला पडद्यावरती शेतकरी साकार करायचा आहे, तर तुम्ही कसा साकार करणार? अगदी त्याची वेशभूषा, त्याचं जे तुम्हाला रूप दाखवायचं आहे त्याचे शब्द ऐकणाऱ्यांना कसे तुम्ही ऐकवणार? पहा, तुम्हाला आता कल्पना आली असेल की शेतकरी काय बोलेल, कसा बोलेल, कोणत्या भाषेत बोलेल. हे जे शेतकऱ्याचं साकार करणं आहे तेच आत्मवृत्तात आपल्याला करायचं असतं. थोडक्यात मला तुम्हाला असं म्हणावंसं वाटतं की तुम्हाला जर आत्मवृत्त लिहायचं असेल तर तुम्हाला दिग्दर्शक व्हायचं आहे आणि त्या दिग्दर्शकाला ती व्यक्तिरेखा लोकांसमोर मांडायची. तर तो कसा मांडणार? तर त्या पद्धतीचं लिखाण आपल्याला आत्मवृत्तपर निबंधामध्ये करायचं असतं. या आत्मवृत्तपर निबंधामध्ये आणखी एक बाब लक्षात घ्या की बोलणारा किंवा आत्मवृत्त व्यक्त ज्या व्यक्तीचं होतंय ती व्यक्ती बहुधा सजीव अथवा निर्जीव असते किंवा ती प्रत्यक्ष मनुष्य नसते. उदाहरणार्थ झाड घ्या, नदी घ्या, यांचं आत्मवृत्त तुम्हाला लिहायचं असतं. तर मग नदींना, झाडांना माणसासारख्या सुखदुःखाच्या विचारांच्या, भावभावनांच्या बाबतीत पातळीवर आपल्याला खरं आहेत का त्या तशा? नाही आहेत. परंतु आपल्याला तिथे त्यांच्यावर देखील माणूसपणाचा आरोप करून या गोष्टी घडवून आणायच्या आहेत. म्हणजे कोणत्याही आत्मवृत्तपर निबंधात ती व्यक्ती, संबंधित वस्तू, सजीव निर्जीव याच्यावर माणूसपणाचा आरोप करून माणूस ज्या पद्धतीनं आपापल्या भावभावना व्यक्त करत असतो, सुखदुःख लोकांना सांगत असतो, आशा अपेक्षा त्यांच्यासमोर मांडत असतो, अशाच पद्धतीचं लिखाण आपल्याला या आत्मवृत्तपर निबंधामध्ये लिहायचं हे विसरता कामा नये. आत्मकथन निबंध प्रकार समजला असेल तर आता आपण वैचारिक लेखन निबंध प्रकाराकडे वळूयात. विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक लेखन हे विचारांना धार असलेल्या लोकांचं एक खास कुरण असतं. खरं तर आपण भावनेच्या भरात वाहत जाऊन एखाद्या ज्वलंत प्रश्नाविषयी किंवा एखाद्या सामाजिक प्रश्नाविषयी किंवा एखाद्या फार जुनाट अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाविषयी विचार मांडतो का त्या प्रश्नाविषयीची सखोल माहिती आपल्याकडे आहे, चालू घडामोडी, आकडेवारी या संदर्भात आपल्याला माहिती घेऊन आपण साधक बाधक अशा दोन्हीही पद्धतीनं त्या प्रश्नावर विचार करून आपलं मत तयार केलंय आणि ते मांडतोय. असं आहे का की आपण एकांगीपणाने त्या प्रश्नाकडे पाहतोय? या खरं तर गोष्टीचा कस या वैचारिक निबंधामध्ये लागत असतो. खरं तर वैचारिक निबंधामध्ये कृतीपत्रिकेत एखादी कार्यक्रम पत्रिका किंवा एखादं निवेदन अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हा वैचारिक निबंध प्रकार आपल्यासमोर मांडला जातो आणि काही मुद्देसुद्धा दिलेले असतात. त्या मुद्द्यांना अनुलक्षून आपल्याला लिखाण करायचं असतं. जेव्हा मुद्दे नसतील तेव्हा वाढीव मुद्दे आपल्याला समाविष्ट करायचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक लेखन करत असताना आपल्याला त्रयस्थपणे एखाद्या सामाजिक किंवा चालू घडामोडींविषयी किंवा चालू चळवळीविषयी स्वतःचं मत व्यक्त करायचं असतं. मी एक उदाहरणादाखल तुमच्यासमोर विषय ठेवतो. तो विषय तुम्हाला वैचारिक लेखन निबंध कसा लिहायचा असतो याची थोडीशी चालना देईल. उदाहरणार्थ पहा, अवयवदान काळाची गरज किंवा वृक्षसंवर्धन काळाची गरज यासारखे जे निबंध लेखनाचे विषय आहेत ते वैचारिक लेखनाचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला खरं तर हा विचार लोकांना पटवून द्यायचा असतो. उपयोजित
भाषेचं उपयोजन विद्यार्थ्यांना करता येतं का? मुलांना आपले मत व्यवस्थितपणे लोकांसमोर मांडता येतात का? अनेक मतांतरांमध्ये प्रभावीपणे स्वतःचं मत लोकांसमोर पटवून देता येतं का? या गोष्टीचा कस या वैचारिक निबंधातून लागत असतो. वेगवेगळ्या चालू घडामोडींचा अभ्यास असणं, त्याविषयीच्या काही टिप्पणी आपल्याकडं असणं या वैचारिक लेखनामध्ये आवश्यक असतं. वैचारिक लेखनाच्या निबंधाचा अभ्यास करत असताना त्या प्रकारचे विषय आणि त्या विषयावर लिहिल्या गेलेलं सविस्तर लेखन आपण वाचत राहून या विषयाची आपण तयारी करू शकतो. निबंध लेखन हा प्रचंड वाचनावर आधारित असा वैचारिक चळवळ आहे खरं तर ही. तर आपलं वाचन त्या दृष्टीनं असलं पाहिजे. आपण निबंध लेखनाचा भरपूर प्रत्यक्ष सराव केला पाहिजे, तर आपल्याला निबंध लेखनात कमी वेळात आणि मोजक्या शब्दात निबंध लेखन लिहिता येईल आणि त्यात असलेले पैकीच्या पैकी गुण घेता येतील. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच ही माहिती तुमच्या निबंध लेखनामध्ये तुम्हाला मदत करेल याची मला खात्री वाटते. निबंध लेखनाविषयीची टिप्पणी तयार करा. तुम्हाला आवडलेल्या गोष्टींची नोंद घ्या. त्या नोंदी तुमच्या निबंधामध्ये उतरवा. स्वतःचा निबंध तपासून निकषाप्रमाणे आहे की नाही, नसेल तर त्याला कशा पद्धतीनं आपल्याला निकषात उतरवता येईल याचा विचार करा आणि खूप छान निबंध आजपासूनच लिहायला लागा. चला तर मग भेटूया परत एकदा नव्या टॉपिकला घेऊन. नमस्कार.